नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ॲग्री क्लिनिक अँड सोल्युशन. मी आहे प्रशांत भोसले आणि आज आपण आलेलो आहोत मार्केट यार्ड सोलापूर. चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना चॅनलची लिंक शेअर करा. तर आपण काल पाहिलं की मार्केट हे काही कारणास्तव 3,500 ते 4,000वर आलतं, परंतु आज जे अमित शहाजींनी इथे विधान केलेलं आहे त्यामुळं पूर्णपणे कामगारांनी संप जाहीर केलेला आहे. त्यामुळं तुम्ही बघता की गाड्या पूर्णच्या पूर्ण आज लाईनीनं अशा प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक गोडाऊनमध्ये गाड्या आहेच्या आहे अशा ठप्प आहेत आणि काही गाड्या तरी स्वतः शेतकऱ्यांनी उतरवल्या आहेत. परंतु यामुळे भावावरती आणखीन परिणाम होणार आहे आणि आजची आवक उद्याची आवक आणि याचा परिणाम मार्केटवरती असा होईल की मार्केटचा भाव हा अजून किमान 300 ते 500 रुपयांनी कमी होण्याचे चान्सेस आहेत. तर सल्ला असा राहील की जर आपला बी कांदा विकण्यासाठी येणारा असेल तर 2 ते 4 दिवस किंवा हे वातावरण शांत होतोवर न आणला तर तुम्हाला फायदेशीर राहील. वाईट याच गोष्टीच वाटतंय की ज्या वेळेस शेतकऱ्याचं उत्पन्न येतं त्यावेळेस कायम हे दर कमीच असतात किंवा सीझन गेला आणि शेतकऱ्याचा माल विकला गेला त्यानंतर भाव हा पूर्णपणे भाव हा वाढलेला पाहायला मिळतो. परंतु ज्यावेळेस उत्पन्न येतं त्यावेळेस दुधाचे दर असो, कांद्याचे दर असो किंवा टोमॅटोचे दर असो, मिरचीचे दर असो किंवा इतर कोणतेही पीक बरोबर त्याच वेळेस दर हे खालची पातळी गाठतात किंवा जी कमीत कमी शेतकऱ्याला तोटा होईल ही पातळी तर नक्कीच गाठतात. ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल हा भरपूर प्रमाणात असतो की गाडीच्या गाड्या जशाच्या तशा ठप्प आहेत आणि कोणीही याला माल उतरवण्यासाठी तयार नाही आहे. पूर्ण जेवढे गोडाऊन आहेत त्यामध्ये असे मोठमोठे आयशर असो, पिकअप असो, टमटम पूर्ण वाहने असे ठप्प आहेत आणि शेतकरी मित्र जे स्वतः कांदा काढून बसलेले आहेत, काही ज्या शेतकऱ्यांना कामगार मिळत नाहीत आणि फार दुरून आलेत अशांची फार वाईट अवस्थेत आहे.